नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा हा भला मोठा आहे. ते सरकारी कर्मचारी जवळपास 17 ते 18 लाखाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आहेत. मग ते विविध सगळे आले. त्यात पोलीस सुद्धा काही कमी नाही. जवळपास 2 लाखावरती पोलिसांची संख्या असेल, 2 लाखापेक्षा अधिक असेल. त्यांचे सहाय्यक म्हणून जे असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तसंच पोलीस आयुक्त कार्यालय असतील, जिल्हा पोलीस दल असेल, नवीन भरती प्रक्रिया असेल, त्याचबरोबर देशामधले किंवा राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येनं हा सगळा सरकारी कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. म्हणजे 17-18 लाख म्हणजे तसं पाहता एवढे नाहीत. हे खरं 36 लाख पाहिजे. म्हणजे आज एका अधिकाऱ्याकडं 2-2, 3-3 ठिकाणचा पदभार आहे, कार्यभार आहे. म्हणजे एखाद्या कार्यालयाला जर 40 कर्मचारी आहेत आता सध्या, तर तिथं 100ची भरती असते. म्हणजे 100 लोक पाहिजेत पण 40च काम करतात. तर आजचा विषय मी असा घेऊन आलेलो आहे की सरकारी अधिकारी जो आहे बघा, सरकारी काम 6 महिने थांब, पैसे दिले की काम लगेच 10 दिवसात. मग या सरकारी अधिकाऱ्यांनी, नोकरदारांनी भ्रष्टाचार म्हणजे लाचखोरी, पैसे घेणं हे एक उत्पन्नाचं साधन बनवलंय का? आता हा व्हिडिओ बनवल्यानंतर मला बरेच लोक काय म्हणतील. सरकारी अधिकारी सुद्धा माझे अनेक मित्र आहेत, परंतु सगळेच सरकारी अधिकारी भ्रष्ट नसतात. सगळेच सरकारी अधिकारी मनमानी करत नसतात. म्हणजे की बाबा काय सरकारी अधिकारी मी बघतो की पैसे घेतल्याशिवाय सही करत नाही. अगदी मग ते आपल्याच खात्यातल्या एखाद्या अधिकाऱ्याची रजा असू द्या किंवा त्याची बदली असू द्या, कुठल्याच गोष्टीला म्हणजे कुठलंच काम हे बिगर पैशाचं केलं जात नाही. तिथं टक्केवारीच ठरली जाते आणि त्या टक्केवारीनंच हे सगळं काम केलं जातं. म्हणजे अशी परिस्थिती आज आपल्या राज्याची, देशाची निर्माण झालेली आहे. आणि असं का? म्हणजे याच सगळ्या गोष्टींची चर्चा घेऊन आलोय की खरंच बाबा, महाराष्ट्रामध्ये किती पोलीस आहेत, किती सरकारी अधिकारी आहेत, किती पोलीस आयुक्त कार्यालय आहेत, या सगळ्या गोष्टींची आज सविस्तर अशी चर्चा घेऊन आलेलो आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार हे उत्पन्नाचं साधन ठेवलंय का, याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा. म्हणजे सगळा व्हिडिओ जर बघितला आपण तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरंच सरकारी अधिकाऱ्यांनी उत्पन्नाचं साधन म्हणून भ्रष्टाचार सुरू केलाय का. तर चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि 18 लाख कर्मचाऱ्यांमध्ये आयुक्त म्हणजे IAS, IPS म्हणजे आयुक्त, कलेक्टर ही सगळी मंडळी आली. आणि सगळीच मंडळी अधिकृतपणे पैसे घेतात का? म्हणजे हे जे आकडे असतात हे लिगली काही नाही, सगळं टेबला खालून असते. आणि खरंच जनता महाराष्ट्रातली, देशातली त्रस्त ह्या सगळ्या गोष्टींमुळे की हे जे पैशाचं सोंग, जो पैसा घेतला जातो मोठ्या प्रमाणात, ह्याच्यामुळं देशातली जनता सध्या त्रस्त आहे. लोक त्रस्त आहेत, पण लोकांना बोलता येणार. बोलना, लोक बोललं तर आपलं काम थांबतंय. आपलं काम तर झालं पाहिजे असं प्रत्येक माणसाला वाटते. आणि ते काम करून घ्यायचं म्हटलं की पैसे द्यावे लागतात. पैसे नाही दिले की काम होत नाही. तर बघा, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जवळपास 18 लाख कर्मचारी आहेत आणि सर्वाधिक भ्रष्टाचार असलेलं पहिलं खातं म्हणजे ते महसूल खातं आहे. जे आपण तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस, जिल्हा अधिकारी कार्यालय, महसूल विभाग जो म्हणतो, आता जो चंद्रशेखर बावनकुळेंकडे आहे, तो विभाग सर्वाधिक भ्रष्टाचारी. म्हणजे आता ही आकडेवारी जी आहे, ही आकडेवारी लाचलुचपत विभागाची आहे. लाचलुचपत विभागाकडे म्हणजे प्रत्येक वर्षाचा ते आराखडा जाहीर करत असतात आणि कुठल्या विभागातल्या माणसानं आतापर्यंत किती लाच घेतली ह्याचा जो सारांश असतो ते जाहीर करत असतात. त्यांच्या सारांशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला महसूल विभाग भ्रष्टाचाराबाबतीत, 2 नंबरला पोलीस विभाग भ्रष्टाचाराबाबतीत
3 नंबरला बांधकाम असेल, जलसंपदा असेल, फॉरेस्ट विभाग असेल, फॉरेस्ट विभाग 10व्या क्रमांकावरती भ्रष्टाचाराबाबतीत. परंतु जे सगळे सरकारी खाते आहेत ती सगळी सरकारी खाती का भ्रष्ट बनलेली आहेत? म्हणजे एवढा भ्रष्टाचार कशामुळे ह्या सगळ्यांमध्ये वाढलेला आहे? म्हणजे सरकारी अधिकारी नोकरदार झाला की त्याला असं वाटतंय का पैसे कमवण्याचं एकमेव साधन म्हणजे सरकारी नोकरी? असं तर झालं नाही ना. म्हणजे असंच झालंय असं म्हणावं लागेल. आता आपण किती जरी नाही म्हणलं, किती जरी काय नाही म्हणलं आपण, तरी हेच कराय, सरकारी नोकरी म्हणजे पैसे कमवण्याचं एकमेव साधन. मग ते कुठल्या डिपार्टमेंटला असू द्या. अगदी शिपाई असला तरी तो 200-500 रुपये घेतल्याशिवाय माणसाला साहेबाला भेटाय आतमध्ये पाठवत नाही. मग ते पोलीस खातं असू द्या, महसूल खातं असू द्या, फॉरेस्ट असू द्या, जलसंपदा विभाग असू द्या, वजनमाप असू द्या, कुठलंही खातं असू द्या, देशातलं राज्यातलं कोणतंही खातं असू द्या, त्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाचखोरी चालते. हेही तितकंच खरं आहे. आता महाराष्ट्रामध्ये बघा, पोलिसांची संख्या जवळपास 2 लाखावरती आहे. पोलीस कर्मचारी, हे अधिकृत आकडा आहे बरं का. त्याच्यामध्ये महिला पोलीस असतील किंवा हे असतील, 2 लाखावरती पोलिसांची संख्या आहे. तर महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय किती आहेत हे सुद्धा बघू आपण. पोलीस आयुक्त कार्यालय महाराष्ट्रामध्ये बघा, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर जे औरंगाबाद आपण म्हणतो, अमरावती, नाशिक, सोलापूर, मीरा भाईंदर, वसई, विरार आणि चंद्रपूर, अशा ठिकाणी म्हणजे 12 ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय आहे. तर पोलीस अधीक्षक कार्यालय कुठं कुठं आहे? पोलीस अधीक्षक कार्यालय हे जे ग्रामीणचे जे असतात, हे ग्रामीण जिल्ह्याला प्रत्येकाला त्याचे 8 परिक्षेत्र आहेत. म्हणजे परिक्षेत्र कुठं कुठं आहेत बघा, 36 जिल्ह्यामध्ये पोलीस दल आहे, पोलीस ग्रामीण आहे. 8 परिक्षेत्र आहेत. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, कोकण आणि गडचिरोली. म्हणजे कोल्हापूर म्हणजे कसं 5 जिल्ह्याला एक परिक्षेत्र असतं. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा 5 जिल्ह्याला मिळून एक पोलीस परिक्षेत्र अधिकारी असतो. बघा, मध्ये नांगरे पाटील होते, आता जी चड्डी घालून, अर्धी चड्डी घालून फिरतात नांगरे पाटील, RSS ची, ते नांगरे पाटील होते त्या काळामध्ये. तर नवीन भरती बघा, 2024-25 मध्ये 15,000 पदांची जाहिरात काढलेली आहे. त्यामध्ये 10,908 पदं भरलेली आहे. सशस्त्र पोलीस दलामध्ये 2,393, कारागृहामध्ये 554 आणि पोलीस शिपाई चालक गाड्या चालवणारी 234 आणि बॅडमन्स म्हणजे खेळाडूतनं 25 असं आहे. आता पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे, सद्र क्षणाय खलनिग्राण आहे. म्हणजे सज्जनांचं रक्षण करणे आणि दुर्जनांचा नायनाट करणे, असं ह्या ब्रीद वाक्याचं अर्थ होतो. परंतु खरंच पोलीस हे करतात का? अजिबात नाही करत. ते गोरगरिबाला जेलमध्ये टाकतात आणि पैशावाल्याला बाहेर सोडतात. गोरगरिबाला मारून टाकतात, एन्काउंटर करतात, हाणतात, मारतात, पिळवणूक करतात, छळवणूक करतात आणि मोठ्याला मात्र खुर्चीवर बसवतात, बिर्याणी खायला घालतात, कारण की त्याच्याकडनं पैसे मिळणार आहेत आपल्याला. हे आपण वारंवार बघितलंय. म्हणजे हे पोलीस दलातच नाही तर ह्या सगळ्या खात्यांमध्ये हेच प्रकार सुरू आहे. तुम्ही महसूल कुठल्याही डिपार्टमेंटला सरकारी खात्यामध्ये गेले तर तुम्हाला हीच परिस्थिती दिसणार आहे. तिथं सगळं असंच दिसणार आहे आपल्याला तिथं. आता महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका दरवर्षी किती होतात, निवृत्त्या किती होतात, पदोन्नती किती होते, ही सगळी आकडेवारी सुद्धा आपल्याकडे आहे. बघा, एकूण सरकारी कर्मचारी, VS अधिकारी किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या एक 18 लाखाच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अधिकारी क्लास 1 आणि क्लास 2 असे गटाचे अधिकारी प्रमुख मानले जातात. आता क्लास 1 मध्ये काय येतं बघा, IAS, IPS, IFC, राज्य सेवेतील उपजिल्हा अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक आणि मुख्य अधिकारी इत्यादी सगळे येतात. ही अंदाजे 25,000 ते 30,000 आहेत. आणि क्लास 2 मध्ये कोण येतं? नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, BDO, पोलीस निरीक्षक, कक्ष अधिकारी, हे अंदाजे 60 ते 70,000 महाराष्ट्रामध्ये आहेत. आता एकूण वर्ग अधिकाऱ्यांचा वर्ग कसा असतो? साधारण 90,000 ते 1,00,000च्या आसपास वर्ग अधिकारी आहेत. आता विभागनीय संख्या जर म्हटलं आपण तर महसूल विभागामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी सुमारे 8,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. DYSP, PI पर्यंतच 12,000 आहेत. म्हणजे DYSP आणि PI. आरोग्य वैद्यकीय अधिकारी गट मध्ये 10,000 लोक आहेत. शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी 5,000 आहेत. जिल्हा कृषी अधिकारी म्हणजे तालुक्याचे जवळपास 3,000 आहेत. मंत्रालय कक्ष अधिकारी 2,500 आहेत. आणि 2024 चे मंत्रिमंडळ सध्या 29 मंत्र्यांचं आहे. त्यात 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री अशी पद आहेत.
हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तर भरतीची रिक्त पदं जी आहेत ती फार मोठ्या प्रमाणात 50%च लोक आता सध्या कामावरती आहेत आणि 50%पेक्षा कमी म्हटलं तरी हरकत नाही. तर बघा, आतापर्यंत जे लाचखोरीमध्ये सापडलेले अधिकारी आहेत, एसीबीच्या जाळ्यामध्ये जे अधिकारी सापडलेले आहेत एक साधारण 7-8 वर्षामध्ये, तर त्यांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. बघा 2014 मध्ये 1078 गवले होते वर्षात महाराष्ट्रात. 2015 मध्ये 1127, 2016 मध्ये 1213, 2017 मध्ये 1051, 2018 मध्ये 1195, 2019 मध्ये 1264, 2020 मध्ये 864, 2021 मध्ये 982, 2022 मध्ये 1108, 2023 मध्ये 1189, 2024 मध्ये 1234, 2025 मध्ये 1300 ह्या वाढलंय बघा इथं आता. आणि 2026 ची आकडेवारी अजून जाहीर व्हायची सरकारकडनं. कारण ह्यामध्ये कोणत्या खात्याचं सर्वाधिक माणसं सापडलेली आहेत ते मगाशी मी जे म्हटलं का आपल्याला, जी महसूल विभागाची सगळ्यात अधिक माणसं भ्रष्टाचारामध्ये सापडतात ते बघा, सापळे रचून तहसीलदार, मंडल अधिकारी म्हणजे महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत हे जवळपास 30% अधिकारी हे महसूलचे सापडलेले आहेत. त्यानंतर पोलीस विभागाचे 20% सापडलेले आहेत. महानगर नगरपालिका अभियंता यांचे 12 ते 15% आहेत. वीज वितरणचं 8 ते 10% आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 7 ते 8%. म्हणजे असे सगळ्यात जास्त आकडेवारी ही महसूल विभाग, त्यानंतर पोलीस विभाग आहे. म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार हा महसूल विभाग आणि पोलीस विभागामध्ये चालतो. ही सरकारी आकडेवारी आहे, मी माझ्या मनाची सांगत नाही मित्रांनो. ही सरकारी आकडेवारी आहे, त्याची माझ्याकडे माहिती आहे. बहुतांश सापळे हे क्लास 3, क्लास 2, क्लास 1 अधिकाऱ्यांच्या बाबतीतच लावले जातात. आता पकडला जातो म्हणजे पैसे घेतो हा क्लास 1 अधिकारी, मात्र तो कोणाच्या मार्फत घेतो? खालच्या शिपायाच्या मार्फत किंवा क्लास 2, क्लास 3च्या अधिकाऱ्याच्या मार्फत. आणि गावला पैसे घेतात तर तो गावतो. आणि गावला की त्याला सांगितलं जातं, हो बाबा गावलं पिवलं तर तू काय नाराज होऊ नको, तुझे आजपर्यंत नोकरी किती राहिली, तुला किती मिळणार, अख्खं सगळं पैसे देऊन टाकतो, माझं नाव घ्यायचं नाही. आणि तुला महिन्याला पैसे देतो, तुझ्या बायका लेकरांचे शिक्षणाचे पैसे हे ते सगळं सांभाळतो, असं सांगितलं जातं मला. आता मोठे अधिकारी सुद्धा काय काय गावलेले आहेत, DYSP गावलेले आहेत, प्रांत गावलेले आहेत. अनेक जण 2 लाखाची, कोण 25 लाखाची, कोण 40 लाखाची लाच घेताना गावलेला आहे. म्हणजे या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी मित्रांनो पैसे घेणं म्हणजे लाचखोरी हेच धन्यता मानलेली आता त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला जर पैसे कमवायचे, गाड्या, घोड्या, बंगलं, पोरांना गाडी, पोरानं ठेवलेल्या बायला गाडी, पुरीला गाडी, पुरीनं काय तिकडे बॉयफ्रेंड केलेला त्याचा खर्च, बायकोचा खर्च, बायकोच्या बॉयफ्रेंडचा खर्च, हा सगळा खर्च जर आपल्याला काढायचा असेल तर त्याला एकमेव साधन आहे भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचार केला तरच हे सगळं आपलं भागणार आहे आणि ह्या सगळा खर्च भागणार आहे. आता सरकारी अधिकाऱ्याला पगार असून किती असतो? 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख. म्हणजे 3 लाख पगार कोणाला असतो? IAS अधिकाऱ्याला असतो. त्याच्या खालच्याला असं कॅटेगरी असते. 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा पद्धतीचं असतं. आणि मग हे असं आहे, यांचा खर्च आवाजा सव्वा असतो. ज्या अधिकाऱ्याचा खर्च कमी असतो त्याला पैशाची गरज नाही. जसं की तुकाराम मुंडे म्हणून महाराष्ट्रात काम करणारा एक IAS अधिकारी, तो कोणाचा रुपयाही घेत नाही, पैसेच घेत नाही, कोणावर बी धडाधड कारवाई करतो. आता आपण पाहिलं असेल की ते आता FDI म्हणजे अन्न औषध प्रशासन विभागाला आहेत, त्यांनी सगळ्या 2 नंबर धंदे करणारे, बेसळ करणाऱ्यांच्या नाकात दम आणून सोडलाय, सगळं बंद करून टाकले. अक्षरशः पतंजलीचं जे आहे पतंजली त्याच्यावर सुद्धा कारवाई करून टाकलेली आहे. म्हणजे जिथं जिथं काय काय दिसतंय तिथं तिथं त्यांच्यावरती कारवाई करून टाकलेली आहे. म्हणजे असे अधिकारी फार कमी आहेत. जर महाराष्ट्रामध्ये जवळपास 393 IAS अधिकारी, ते 400च्या वर संख्या आहे, परंतु 63 अधिकारी कमी आहेत, कमी आहे ती. तर महाराष्ट्रामधले जे IAS अधिकारी आहेत यांनी जर ह्यातल्या 100 अधिकाऱ्यांनी जर ठरवलं आपण कडक राहायचं, चांगलं राहायचं, काय कुठं भ्रष्टाचार चालू द्यायचा नाही, तर महाराष्ट्रामध्ये ह्या पुढारी सुडारी आहेत ना सगळे रपकवून निघतील. महाराष्ट्रातल्या IAS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं, IPS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं पुढाऱ्याचं ऐकायचं नाही, जनतेची सेवा कल्याण म्हणजे आपण जे 2-2.5 लाख पगार घेतो ही जनतेची सेवा करण्यासाठी घेतो, तर आपण जर तसं ठरवलं तर मात्र सगळं स्वतःसारखं सरळ होईल. मात्र पैसे जर नाही घेतले तर मग आपलं हे कसं चालणार बाकीचं, असंच काय अधिकाऱ्यांना वाटतंय. आणि त्यामुळंच हे सगळे भ्रष्टाचारी बनलेले आहेत. आणि पैसा कमवण्याचं एकमेव साधन म्हणजे
भ्रष्टाचार म्हणजे लाचखोरी, हे सगळं त्यामुळे झालंय मित्रांनो. तर बघा आरटीओ विभाग सुद्धा ह्याच्यामध्ये काही कमी नाही, कुठलाच विभाग कमी नाही. तर आपल्या बघा सरळ सरळ दिसणारा पैसा रस्त्याला जे आरटीओ अडवतो 10,000 20,000 रुपये घेतात लोक घेतात. तर चेकपोस्टवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये चेकपोस्ट किती आहे, त्या बॉर्डर किती आहे त्या बघा. 24-25च्या स्थितीनुसार महाराष्ट्रामध्ये बघा बॉर्डर एकूण 22 आहेत चेकपोस्ट. त्यापैकी बघा 5 गुजरातला आहेत. गुजरातमध्ये तलसर, दहिसर, चिंचोली, अच्छा, जाई अशा ठिकाणी. मध्य प्रदेशमध्ये 6 आहेत. पांढरकरवाडी, राजौरी, सावनेर, वानी, साखरे, देवरे. छत्तीसगड, गोंदिया, गडचिरोली. तेलंगणा 3 आहे त्या तेलंगणामध्ये, देगलूर, धर्मादा आणि किनवट. आता कर्नाटक 4, किगल, निपाणी, अक्कलकोट, सोलापूर. आणि गोव्याच्या 2, बादा आणि दोदोड. म्हणजे हे महाराष्ट्राला जोडणाऱ्या ह्या सगळ्या चेकपोस्ट आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या इतर राज्यातून. आता ह्या चेकपोस्टचा सुद्धा निलाव केला जातो. चेकपोस्टवरती जो आरटीओ गाड्या सोडायला असतो तो पैसे घेतल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नाहीत. तिथं पावती ठरलेली असते 2,000, 5,000, 10,000. म्हणजे पैशाची अशी थप्पी लागते, तिथं ढीग तयार होतो. आणि हे पैसे काय अधिकारी जे घेत असतात पैसे, हे काय फक्त आणि फक्त अधिकाऱ्याच्या घरात पैसा जात नाही, तर तो पैसा मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. म्हणजे ज्या खात्याचा जो आरटीओ आहे, तर परिवहन मंत्री कोण आहे आता आपल्याकडं महाराष्ट्रातला? ठाण्याचा परिवहन मंत्री आपल्याला माहिती आहे. मध्ये कशा कारवाया केल्या त्यांनी. एका कंपनीला बाईक प्रवासी वाहतूक जी होती त्या कंपनीला आधी दंड मारला, बंद केली, पुन्हा त्यांनी पैसे दिले की परत चालू केली. म्हणजे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. हे सगळं असंच चालतं. असंच म्हणजे ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागाच्या मंत्र्याकडे हे सगळे पैसे जातात तपासणीच्या नावाखाली, वाहन तपासणीच्या नावाखाली. बघा सकाळी पोलीसवाला 7 वाजल्यापासून रस्त्याला थांबतो, येणारी प्रत्येक गाडी अडवत असतो, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हागाय मुताय सुद्धा जात नाहीत ही लोक. तसंच दाबून धरतात. एखादी गाडी सुटली तर काय होईल मग? ओव्हरलोडच्या नावाखाली काहीतरी नियम सांगायचे आणि वरनं मुजुरीपणा, म्हणजे तो कोणाला घेऊन ये, कोणाचा फोन घेऊन ये, आम्ही गाडी सोडणार नाही, अशा धमकीमध्ये सगळं हे चालतं. आणि प्रत्येक वाहनाकडून टॅक्स रुपी म्हणा, कसं म्हणा, पैसाच घेतला जातो. रोड टॅक्स असेल, परमिट असेल, ओव्हरलोड असेल, विमा असेल, पीयूसी असेल, तपासणी असेल, हे सगळं कारणं दिली जातात. आणि ह्याचे एंट्री टॅक्स वसुली आहे, अवैध वाहतूक रोखणे, म्हणजे हे सगळे नियम सांगायचे आणि ते नियम सांगून काय होणार पण पैसे घ्यायचे. म्हणजे असं सगळं सध्याचं कटकारस्थान सुरू आहे आणि यामध्ये सगळे सरकारी अधिकारी बरबडलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस ठाण्यांची संख्या बघा किती आहे. 1165 पोलीस ठाण्यात महाराष्ट्रात एकूण. आणि प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये 2 ते 5 नाकाबंदी पॉइंट तयार केलेले असतात. म्हणजे 2,500 ते 3,000 नाकाबंदी आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पोलिस चौकात थांबतात आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्याला अडवतात. आता तात्पुरती नाकाबंदी असते, सण शोध, VIP दौरा, एखादा गुन्हा घडला किंवा काय घडलेलं असतं ते सुद्धा असतं. विशेष चेक नाका सुद्धा असतो. नाकाबंदी स्वीट आयुक्तालय, जिल्हा अधिकाऱ्याच्या त्याच्यात नक्षली भागामध्ये असतं. भंडारा, गोंदिया अशा ठिकाणी कायमस्वरूपी नाकेबंदी आहे, चेकबंदी आहे. बघा महाराष्ट्रात एकूण कायमस्वरूपी चेकपोस्ट आहेत 1.5 लाख, नियमित 3,000. म्हणजे हे भयानक आहे सगळं. आणि हे सगळं पैसे कमावण्याचं साधन झालेलं आहे. आणि प्रत्येक अधिकाऱ्याला असं वाटतं, म्हणजे ते फक्त पोलिसांबाबतच आपण बोलतोय असं नाही. पोलीस असेल, महसूल विभाग असेल, सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्याबाबत. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या नोकरी ही एकमेव पैसे कमवण्याचं साधन आहे असं म्हणूनच आता सुरुवात केलेली आहे. जी नोकरी लागताना जी शपथ घेतली जाते, मी देशाची सेवा करेल, सगळ्या लोकांना समान वागणूक देईन, जात धर्म पंथ हे बघणार नाही, पैसे घेणार नाही, लाचखोरी करणार नाही, हे जे ब्रीद वाक्य आहे हे कुठंतरी कानाकोपऱ्याला टाकून दिलेलं आहे. म्हणजे असं झालंय त्याचं की आता जर बदली करायची असेल तर बदलीला पैसेच द्यावे लागतात. पैसे नाही दिले तर बदलीच होत नाही. मग हे काय अशी कारणं आहेत की जिथं एखादा अधिकारी अडचणीत आला पैसे देऊनच ती प्रकरण मिटवावं लागतं. म्हणजे खालपासनं ते वरपर्यंत सगळेच लोक पैसे घेतात. आणि हे सगळेच पैसे घेत असल्यामुळं अधिकाऱ्यांना सुद्धा न इलाजा वास्तव पैसा घ्यावा लागतो आणि वरच्याला द्यावा लागतो.
नाहीतर ते सांगतंय दुसरंच काहीतरी करायला, त्याला कुठेतरी सगळेजण मिळून घरी. म्हणजे सिस्टम अशी झालेली आहे की जर कोणी एखादा अधिकारी जर पैसा घेत नसेल तर त्याला बाजूला फेकलं जातं, त्याला नोकरीतनं सुद्धा बाजूला काढलं जातं. आता सगळेच अधिकारी सुद्धा भ्रष्ट नाहीत. काय मोजके अधिकारी असे आहेत नियमाने, म्हणजे काही जण असे आहेत दिलं तरी घेतलं, नाही दिलं तरी हरकत नाही असं म्हणणारे आहेत. काही जण दिलं तर घेतच नाहीत, नको बाबा म्हणतात, माझ्या लेकरा बाळांना त्याचं पाप लागल असं बी म्हणणारे काय अधिकारी आहेत. म्हणजे असे म्हणणारे अधिकारी कमी आणि भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमावणारे अधिकारी सर्वाधिक झालेत, हेही आपल्याला तितकंच महाराष्ट्रात दिसतं. म्हणजे आज सरकारी अधिकाऱ्यांबद्दल लोकांच्या मनात राग निर्माण झालेला आहे, द्वेष निर्माण झालेला आहे. सरकारी अधिकारी म्हणजे आला भ्रष्टाचारी, आला चोर, अशीच लोकांच्या मनात उपमा झालेली आहे. तर ही प्रतिमा सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वानंच तयार केलेली आहे. तर ही प्रतिमा आता आपलं कर्तृत्व दाखवून सुद्धा पुसण्याची गरज आहे. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी जर नियमानंच काम करायचं जर ठरवलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये हे जे सगळं होतंय हे सगळं थांबेल, देशामध्ये मधलं सगळं थांबेल आणि सगळ्याच लोकांच्या बदल्या काय गडचिरोलीला केल्या जाणार नाही किंवा दुर्गम भागात केल्या जाणार नाही. मात्र हे बदल्यांसाठी लाळघोटेपणा, सत्तेची हुब हवी आहे, सत्तेमध्ये राहून पैसा कमवायचा आहे, म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे. आणि यामुळेच सर्वसामान्य जनता सुद्धा आता असं म्हणायला लागलेली आहे की सरकारी कर्मचारी म्हणजे चोर, दरोडेखोर, दिवसाढवळ्या सर्वसामान्यांच्या खिशावरती दरोडा घालणारा चोरच आहे, असं लोकांकडनं येतं मित्रांनो. आता हा व्हिडिओ बनवला, अनेक जणांना आवडेल, काही जणांना आवडणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांना, मात्र हे तितकंच खरं आहे. हे सुद्धा तुम्ही जाणलं पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या मनात तुमच्याबद्दल काय स्थान आहे हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. ही प्रतिमा आपण बदलू शकता, पण ती बदलण्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि आपण जे नोकरी हे पैसे कमवण्याचं साधन आहे, भ्रष्टाचार करण्याचं साधन आहे, ही जी प्रतिमा तयार केली ही प्रतिमा बदलणंच गरजेचं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.